नमस्कार, वेलकम बॅक टू ए टू झेड चॅनल. चॉकलेट केकच्या रेसिपीसाठी सर्वात आधी मी इथे कुकर घेतलेला आहे. त्याला प्रीहीटसाठी 10 ते 15 मिनटं ठेवलेलं आहे. त्यानंतर तुमच्या फेवरेट शेपचा टिन घेऊन त्यामध्ये बटर पेपर लावून त्याला छान ऑइली ग्रीस करून घ्यायचं आहे. आता एका कंटेनरमध्ये मी 1 कप प्रेमिक्स घेतलेला आहे. त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा ऑइल घेतलेला आहे. त्यानंतर थोडं पाणी घेऊन मिक्स करून घ्यायचं आहे जोपर्यंत आपल्याला एक रिबन कन्सिस्टन्सी भेटत. इथे मला किमान अर्धा कप पाणी लागलेलं आहे. आता आपल्याला युनिडायरेक्शनल करायचं आहे, क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज. इफ यू आर डुईंग क्लॉकवाईज तर क्लॉकवाईजच पूर्ण वेळ मिक्स करून घ्यायचं आहे. अशी छान रिबन कन्सिस्टन्सी आल्यानंतर आपल्याला ग्रीस केलेल्या टिनमध्ये ओतून डॅप करून छान सेट करून घ्यायचं आहे. त्यानंतर प्रीहीटेड कुकरमध्ये प्लेस करून त्यामध्ये एक प्लेट झाकून त्यावरती एक वेट ठेवायचं जेणेकरून त्याची वाफ बाहेर निघणार. 30 to 35 मिनिट्स नंतर आपला केक छान बेक होऊन जाईल. अशा प्रकारे आपला केक बेक झालेला आहे. नंतर आपल्याला ह्या टिनमधून रूम टेम्परेचरवरती आल्यानंतर काढून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरचा बटर पेपर पील करून आपल्याला हे जे 2 लेयर्स करून घ्यायचे आहेत. लेअर करण्यासाठी तुम्ही इथे सुरीचा वापर करू शकता किंवा आपले थ्रेड असतात, तो थ्रेड डायरेक्टली आपण लावून असे ओढून घ्यायचा आपल्या साईडला. मग असे 2-3 लेयर्स आपले तयार होतील. त्यानंतर शुगर सिरप घ्यायचं आहे आणि त्याने आपल्याला केक मॉइस्ट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे छान मॉइस्ट केल्यानंतर त्याच्यावरती एक क्रीमची लेअर टाकून छान स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि त्यावरती आपल्याला केकची दुसरी लेअर ठेवायची आहे. मी चॉकलेट केक करत आहे तर ह्यामध्ये मी चॉको चिप्स टाकून छान असं लेअर तयार केलेली आहे आणि त्यावरती आपल्या स्पॉन्ज केकची अजून एक लेअर टाकलेली आहे. त्यानंतर सगळीकडे क्रीम लावून आपल्याला छान स्प्रेड करून घ्यायचे आहे. तुम्ही पाहू शकता छान अशी आयसिंग आपली झालेली आहे. त्यानंतर आपल्याला हा जो केक आहे हा 1 ते 1.5 तास आपल्याला रेफ्रिजरेट करून घ्यायचा आहे आणि नंतर तुम्हाला हवं तसं त्यावरती डेकोरेशन करू शकता तुम्ही. छान सेट झाल्यानंतर याची अशी आपण डिझाईन करू शकतो. आता मी इथे एक स्क्रॅपर वापरलेला आहे, तर टीथवाला स्क्रॅपर यूज करून मी याच्यावरती डिझाईन केलेले आहे. तुम्ही करू शकता ॲज पर युअर डिझायर. तुम्ही तुमच्या केकला शेप देऊ शकता. त्यानंतर हे सगळं क्रीम वगैरे झाल्यानंतर त्यावरती मी एक चॉकलेट गनाश ओतलेला आहे आणि ह्याला छान स्प्रेड करून घेतलेलं आहे. छान स्प्रेड झाल्यानंतर बाजूने चॉकलेट क्रम्बल्स आणि वरती 2-3 चॉकलेट आणि स्प्रिंकल करून तुमचा अशा प्रकारे हा छानसा केक तयार झालेला आहे. तुम्ही याला रेफ्रिजरेट करून एन्जॉय करू शकता. अँड कसा केक झाला तुम्ही नक्की कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही सांगू शकता. आणि व्हिडिओला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि चॅनलला पुन्हा व्हिजिट करा. थँक्यू.